हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल की ही काय भांडे घासायचाच व्हिडिओ टाकतीये, पण मी आज हा व्हिडिओ टाकणारच नव्हते आणि करणार होते मी दुसरं काम. आणि तुमच्या सोबत ना खूप छान असा व्हिडिओ शेअर करणार होते क्लिनिंगचाच. पण काय झालं, एवढे सारे भांडे मी घासले आणि घासून बेसिंग मध्ये ठेवले आणि नळ चालू केला भांडे धुवून घेण्यासाठी, तर काय झालं, नळाला पाणीच नव्हतं. मग काय करणार, बाथरूमच्या वर आहे टाकी, मग तिथून पाणी घेतलं पाणी, पण इथे ठेवू कुठे, जागाच नव्हतं. मग मी ते इथून गॅस वगैरे साईडला करून घेतला, तिथे जागा केली. टोप वगैरे वर मोठा टब वगैरे तर ठेवू शकत नाही कारण की खूप कमी जागा आहे. मग अशा पद्धतीचे छोटे छोटे टोप ठेवले, थोडं थोडं पाणी डब्याने वगैरे टाकून टाकून अशा पद्धतीने भांडे धुवून घेतले. पण आज भांडे घासण्यासाठी आणि धुवण्यासाठी थोडीशी मज्जाच वाटली. रेग्युलर पेक्षा थोडस काहीतरी वेगळं आणि छान देखील वाटलं. मग टाइल्स वगैरे सगळीही क्लीन करून घेतली, जिथपर्यंत हात जाते तिथपर्यंत क्लीन करून घेतलं. कारण की आज मी तुमच्यासोबत ना हा व्हिडिओ शेअर करणार होते. किचनची टाइल्स वगैरे सगळी क्लीन करून घ्यायचं आणि टाइल्सच्या वरती ना भिंतीचा देखील पार्ट आहे, म्हणजे फुल वॉलला ना टाइल्स नाहीये, तर ते देखील क्लीन करणार होते अलगद अलगद हाताने. आणि ते कसं करणार होते तर ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार होते. पण पाणीच नसल्यामुळं तो व्हिडिओ तर राहूनच गेला. आणि मग मी हा भांडे वगैरे क्लीन केल्यानंतर अर्ध्यातनच हा व्हिडिओ चालू केला, कारण की 2 दिवस झाले आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ आलेला नाहीये. आणि मला कालच्या व्हिडिओवरनं असं कळालं की तुम्हाला क्लिनिंगचे व्हिडिओ भरपूर आवडत आहेत. तर त्या कालच्या व्हिडिओ परवाच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभारी आहे मी तुमची. आणि आजचा देखील मी अशाच पद्धतीचा व्हिडिओ बनवत आहे. तर मी अशा पद्धतीने सगळे भांडे वगैरे क्लीन करून घेतले आणि पाणी बाथरूम मधून घेऊन घेऊन येत आहे आणि क्लीन करत आहे सगळंच. आणि त्यातल्या त्यात काय झालं, बाथरूम मधनं पाणी घेऊन घेऊन येणं, भांडे घासण्यासाठी धुवण्यासाठी हे सगळं क्लीन करण्यासाठी मज्जा तर वाटली मला, पण पूर्ण घरामध्ये पाणी पाणी झालेलं. म्हणजे जास्त पाणी नाही, थोडं थोडं होतच ना, आपण बाथरूम मधून घेऊन येतो तर तसं 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 थोडं थोडं पाणी झालेलं. मग ही सगळी वगैरे क्लिनिंग झाली. मी म्हणलं आता ही क्लिनिंग तर झालेली आहे आणि जो प्लॅन केलेला होता क्लिनिंगचा दुसरा एक, तर तो तर फसलाच ना, कारण की पाणीच नव्हतं यासाठी. मग अशी क्लिनिंग करून घेतली. आणि त्यानंतर मग मी सकाळी आहोंनी आणली होती भाजी, तर ती सगळी ना सेग्रिगेट करून ठेवणार होती आणि भाजी वगैरे निवडून ठेवायची होती. पण तो प्लॅन तर माझा राहूनच गेला, कारण की तुम्हाला पुढे व्हिडिओ ना मध्ये पाहायलाच भेटेल काय झालं. आणि इथे क्लिनिंग वगैरे करून घेत आहे, सगळा ओटा वगैरे स्वच्छ असं घासून घेतला, बेसिंग वगैरे सगळं घासून घेतलं. आणि त्यानंतर ना ओट्यावरती पाणी वगैरे राहतच ना, तर ते कपड्याने व्यवस्थित असं चकाचक करून घेतलं. आणि फ्रुट्स वगैरे ते धुवून ठेवायचे होते, पण मी काही धुतलंच नाही कारण की पाणीच नव्हतं ना, तर त्यासाठी. आणि तिथे रॅकमध्येच मी फ्रुट्स होते, जास्त मी ओट्यावरती काही भांडे वगैरे ठेवत नाही. सगळं क्लीन करून ठेवलं, तुम्ही पाहू शकता नळाला पाणीच नव्हतं. मग इथे टोप मध्ये तेवढं पाणी आणून ठेवलं, म्हणजे हात वगैरे धुवण्यासाठी लागतच ना, तर त्यासाठी एखादा 2 थेंब असंच पडत होतं पाणी, पाणीच नव्हतं. इथे हे ट्रान्सपरंट असल्यामुळे ना कप दिसतच नाही दुरून की इथे लावलेले आहेत की नाही. जास्त काही कोणी चहा वगैरे काही पित नाही, सकाळी ग्रीन टी पितो आम्ही. ओट्याच्या वरची सगळी क्लिनिंग केली, त्यानंतर खालचं देखील ना लादी वगैरे क्लीन करून घेतली मी, तरी देखील पाणी कमी होतच नाही. मी म्हणलं असं काय झालंय, तर फ्रीजच्या तिथून देखील पाणी येत होतं. आणि हा जो फ्रीज आहे ना, जेव्हा ह्या फ्रीजला दुरुस्त करण्यासाठी व्यक्ती आला होता, तर तो बोलला होता की या फ्रीजच्या साईडने ना पाणी वगैरे पडत नाही. इतर फ्रीजच्या साईडने कसं बॉक्स असतो तिथे पाणी जमा होते आणि ते आपल्याला क्लीन करावं लागतं, तर ह्या फ्रीजला असं काही नसतं, असं तो बोलला होता. आणि इथे ना पाणी पडत होतं. तर मी खूप घाबरली की हे काय झालंय. आणि त्याच्याच बाजूला हे लाकडी जे कपाट आहे ना भांड्यांचं, ते देखील होतं. तर ते देखील मला वाटलं किती दिवसापासून पडत आहे पाणी आणि मला माहीतच नाहीये. तर अशा पद्धतीने मग मी क्लीन करून घेतलं. खूप सारं पाणी होतं या फ्रीजच्या आतमध्ये देखील, तर सगळं क्लीन करून घेतलं. आणि ते गंज लागतो ना, तसं देखील झालं होतं. तर ते बघून मला खूप भीती वाटली आणि सगळी पिन वगैरे काढली मी फ्रीजची आणि फ्रीज साईडला घेतला, पुढे सरकून घेतला आणि हे सगळं पाणी स्वच्छ असं क्लीन करून घेतलं.
आणि एकदम अलगद हाताने हे सगळी क्लिनिंग केलेली आहे. तुम्ही पाहू शकताय फिंगर्सने मी हळूच कपडा टाकत आहे आणि काढून व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेतलेली आहे. आपण पटापट करायला गेलो आणि घाईघाईमध्ये एखादा वायर वगैरे तुटेल किंवा काही होईल तर त्यासाठी अलगद अलगद हाताने हे सगळं पाणी वगैरे काढून घेतलं. पाणी जर राहिलं ना मच्छर देखील होऊ शकतं, तर त्यासाठी आणि हे सगळं गंजलेलं हे देखील क्लीन करून घेतलं. भरपूर सारी पाणी होतं. तर तुमच्याजवळ पण अशा पद्धतीचं जर फ्रीज असेल आणि तुमच्या पण फ्रीज मधनं पाणी गळतं का हे प्लीज मला बघून कमेंट नक्की करा. कारण की मला पण कळेल ना की असं होतं का. मला तर आजपर्यंत आठवत नाही या फ्रीजचं ना मी मागचा पार्टचं असं क्लीन केलेलं आहे, पाणी सांडलेलं आहे असं अजिबात मला आठवतही नाहीये. तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्याही फ्रीजचं पाणी असं पडतं का मागच्या साईडनी, की ह्यामध्ये काही गडबड झालेली आहे. तर मी हे आहोंना तर सांगणारच आहे आणि चेक देखील करायला सांगणार आहे. तर मागच्या साईडने तुम्ही पाहू शकताय उजव्या साईडने ना अशा पद्धतीने पाणी देखील म्हणजे असं सुटत होतं आणि लेफ्ट साईडला फ्रीजच्याच लेफ्ट साईडला नव्हतं आणि उजव्या साईडला पडत होतं. तर असं झालेलं होतं ह्या फ्रीजला. तर हे देखील सगळं छान असं स्वच्छ एकदम ड्राय करून घेतलं, क्लीन करून घेतलं. मी अर्धा तास फ्रीजच लावला नाही आणि फॅन वगैरे लावून सगळं इकडलं पार्ट सगळं सुकू दिला किचन मधला आणि त्यानंतरच मग मी पिन लावून ठेवलेले आहे. अशा पद्धतीने हे फ्रीजचं देखील क्लिनिंग करायला लागलं मला. एकतर पाणी देखील नव्हतं, तर त्यामुळे ना पाणी नसलं तर खूप जास्त कंटाळा येतो. तरी देखील अर्धी टाकी तरी संपली असेल एवढी सगळी मी क्लिनिंग केली. किचन फुल क्लीन केला आणि फ्रीजचं पण क्लीन करून घेतलं, ओटा पण क्लीन करून घेतला. आता उद्या करणार आहे मी किचनच्या ची गॅलरी क्लीन करणार आहे. त्याचबरोबर ना किचनच्या वर टाईल्सच्या वरचा जो पार्ट आहे ना तो देखील क्लीन करणार आहे. अशा पद्धतीने मी सगळंच आता काढलाच. फ्रीज आहे साईडला तर तिथली विंडो वगैरे तिथला खालचा पार्ट वगैरे अशा पद्धतीने सगळंच ना छान असं स्वच्छ असं फिनेलचं पाणी टाकून स्वच्छ असं क्लीन करून घेतलं. आपण कुठली पण क्लिनिंग करायला गेलो ना तिथे त्या क्लिनिंग मध्ये ना व्हिनेगर, फिनेलचं पाणी, सोडा हे या गोष्टी जर युज केल्या ना तर कॉक्रोच वगैरे होत नाहीत. तर अशा पद्धतीने मस्तपैकी फ्रीज वगैरे काढून वगैरे छान अशी क्लिनिंग वगैरे करून घेतली मी. छान असं फॅन पण लावून घेतलं, सगळं सुकून देखील घेतलं. त्यानंतर अर्ध्या तासानंतरच मग मी फ्रीजची पिन वगैरे लावलेली आहे. तुम्ही पाहू शकता एवढी सगळी क्लिनिंग केली. असं वाटतं तुम्हाला व्हिडिओमध्ये की पटापट होत असेल, पण नाही, या गोष्टीसाठी खूप वेळ लागतो. तर तुम्ही पाहू शकता इतकं स्वच्छ सगळं पाहून ना खूप छान वाटत होतं मला. फ्रीजच्या खालती देखील ना भरपूर कचरा निघाला, हे देखील क्लीन करून घेतलं मी. महिन्याभरामध्ये तरी एक वेळेस तरी मी फ्रीजच्या खालून देखील क्लीन करून घेते. हा पार्ट मला क्लीन करायचा होता. तर हा पार्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्येच क्लीन करून दाखवणार. कारण की श्रावण महिना येणार आहे, तर श्रावणच्या अगोदर मी सगळ्या घराची क्लिनिंग प्रत्येक वर्षी करत असते. श्रावणच्या अगोदर क्लिनिंग करत असते, गणपतीच्या अगोदर क्लिनिंग करत असते, जेणेकरून ना फ्रेश वाटतं. गणपतीच्या वेळेस जास्त काम देखील नाही लागत. जेव्हा आपण श्रावणच्या महिन्यामध्ये श्रावणच्या अगोदर केलं ना तर गणपतीच्या वेळेस जास्त क्लिनिंग करायची गरज नाही पडत. आणि त्यानंतर मग मी सगळी फ्रेश झाली, तोंड हात पाय वगैरे धुवून घेतले, लिप ग्लोव्ज वगैरे लावला आणि संध्याकाळची जेवणाची तयारी. वैदू दिवाबत्ती करून घेतलं आणि मी इथे भात लावला आणि शेंगांचं छान असं आंबट चिंच टाकून वरण बनवणार आहे. साईडला वरण लावलं, साईडला भात पण लावून घेतला आणि शेंगा साफ करायला बसली. वैदू करत होती स्टडी आणि यश स्कूलचं बुक पाहत होता. आणि शेंगा वगैरे झाल्या माझ्या साफ करून आणि त्यानंतर मग मी फोडणी वगैरे वरणाला देऊन घेतली. तर मी वरणाला फोडणी ना जिरा, राई, लसणाची फोडणी देते, साधी सुधीच. आणि हे या वरणामध्ये ना कांदा पण अर्धा चिरून टाकला ना तर वरण थोडंसं टेस्टी होतं. म्हणजे मला कांद्याचं वरण आवडतं. मीठ, मिरचू, हळद ह्या तर नॉर्मल गोष्टी ह्या पण टाकून घेतल्या आणि वाफून ना शेंगा शिजून घेतल्या. वाफून शेंगा शिजल्यानंतर ना तिन्ही डाळी मिक्स करून मी वरण शिजून ठेवलं. तर ते वरण देखील यामध्ये टाकून ना छान असं उकळून घेणार आहे. आणि वरण उकळल्यानंतरच ना चिंचचा कोळ ना पाणी टाकून घेते. म्हणजे हे छान आंबट वरण होतं आणि खूप टेस्टी लागतं. वरण आणि भात आणखी काहीच नाही पाहिजे, एवढं टेस्टी लागतं ना वरण. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने एकदा ट्राय नक्की करा.
आणि कोणतेही काम वेगळ्या पद्धतीने थोडंसं केलं तर आपल्याला तेच काम करण्यासाठी ना उत्साह येतो. ज्याचप्रमाणे मी आज भांडे घासले ना, त्याचप्रमाणे घरातल्या वस्तूंची जागा बदलाबदली जरी केलो आणि घरातली क्लिनिंग जरी केली की आपल्याला घरामध्ये जसं करमायला लागतं, प्रसन्न वाटतं, फ्रेश वाटतं, त्याचप्रमाणे जे काम करतो आपण तेच काम आपण थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय केलं ना, ते काम करण्यामध्ये एक वेगळा उत्साह देखील येतो आणि आपल्याला काम करण्यासाठी कंटाळा देखील वाटत नाही. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.